मनमाडमध्ये मोकाट जनावरांचं रास्ता रोको आंदोलन. आम्हाला कायमस्वरूपी निवारा द्या. मनमाड नगर परिषदेकडे जनावरांची अनोखी मागणी. मनमाड शहरातील मोकाट जनावरांनी अखेर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून मनमाड नांदगाव राष्ट्रीय महामार्गावर चौफुली परिसरात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याची माहिती त्यांच्या मोकाट जनावरे संघर्ष समितीनं दिली आहे. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ बैलाने बोलताना सांगितले, आम्ही अनेक दिवसांपासून मनमाड नगर परिषदेकडे आमच्यासाठी कायमस्वरूपी निवाऱ्याची मागणी करत आहोत. आम्हाला गोशाळा, कोंडवाडा किंवा सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा अशी आमची साधी मागणी आहे. मात्र आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. पुढे तो म्हणाला, आमच्या संघटनेतील एका कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी गुरुद्वारा मागील रस्त्यावर उग्र आंदोलन करत एका महिलेला धडक दिली होती. त्या घटनेनंतरही प्रशासनाने आमच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे आता आम्ही शांत बसणार नाही. यावेळी आंदोलनकर्त्या जनावरांनी इशारा देत सांगितले की आज मनमाड नांदगाव राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू केले आहे. आमच्या निवाऱ्याची तात्काळ व्यवस्था झाली नाही तर पुढील टप्प्यात मालेगाव, चांदवड आणि येवला या राष्ट्रीय महामार्गांवरही रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आमचा आवाज थेट केंद्र शासनापर्यंत पोहोचेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान या आंदोलनामुळे वाहन चालकांनी मात्र आंदोलनकर्त्यांची वाद न घालता संयमाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर गमतीने हे आंदोलन संपवायचे असेल तर आधी जनावरांना घर, निवारा द्या अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेवटी एकच प्रश्न, रस्त्यावर माणसं चालायची की जनावरं? मनमाड शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातमीसाठी जन आवाज न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.